तर येत्या 30 तारखेला होणारं आंदोलनाची काय असेल दिशा, या संदर्भात अधिक चर्चेसाठी आपल्या सोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील स्वतः जोडले गेलेले आहेत. मनोज जरांगे पाटील, तुमचं स्वागत. सुरुवातीला मनोज जरांगे पाटील, पुन्हा तुम्ही आमरण उपोषणाला का बसणार आहात? पुन्हा 30 मेचा एल्गार तुम्ही का पुकारताय? एवढा मोठा समाज आहे या समाजाला, हे राज्याची खूप मोठी शक्ती म्हणजे मराठा समाज. आणि ते ज्यावेळेस संकटात असतात, आपले पोरं ज्यावेळेस संकटात आले त्यावेळेस आपण लढायचं असतं, शांत बसायचं नसतं. कधी वारंवार लढायला लागतं. असं म्हणून नाही चालत आपल्याला ना, वारंवार आंदोलन कशाला, सारखे आंदोलन कशाला. एवढं मोठ्या समाजात करायचं म्हणलं तर सारखं आंदोलन करावं लागत असतं. आपण शेती घेतल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला सारखं त्या शेतीत कष्ट करावं लागतं, तेव्हा आपली लक्ष्मी दारात येते, धान्य आपल्या दारात होतं. आणि एवढं मोठ्या समाजाच्या लेकराबाळाचं कल्याण करायचं, सारखं लढावं लागणार आहे. म्हणून 30 मेला पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आणि जवळपास ते 60 आंदोलन असणार. बरोबर. मग मनोजजी, काय होतंय की गेले 2.5-3 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्या या लढ्यानं मराठा समाजाच्या मागण्यांबाबत काय नेमकं घडलं? मराठा समाजाच्या पदरी काही पडलं का? मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल मला सांगायचं आहे की मंत्रिमंडळानं राखीव प्रवर्गाबाबत जो निर्णय घेतला होता त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? मंत्रिमंडळानं मागच्या वेळेला राखीव प्रवर्गाबाबत जो निर्णय घेतलेला होता त्याबाबत तुमचं काय मत आहे? आणि तुमच्या म्हणजे मराठा समाजाच्या पदरी काय पडलं? मराठा समाजाच्या पदरी पडलं नसतं तर एवढ्या समाजाने एका जागेवर राहिला कधीच न मिळणार. आमचं 70 वर्षापासूनचा हा आरक्षणाचा संघर्ष, त्याच्यात 42 वर्ष लढाई चालली, सारखी खूप लढाई ताकदीनं माझ्या समाजाने लढली. नाही मिळालं. आज 28 लाख नोंदी मिळाल्या, ती गोष्ट नाहीये. खरंच मला काय म्हणायचं, तुम्हाला देव बाकीच्या मोजत आणि माझ्या समाजाला कळालं, रिझल्ट दिलाय, जागेवर रिझल्ट दिलाय. त्यामुळे समाजाला फसवत नाही, खोटं बोलत नाही समाज. माझ्या विरोधात किती संख्या झाली खोटं बोलणार असली तरी समाजाने ओळ केलं, येणे आपल्या लेकराबाळांचं केलेच कल्याण. त्यामुळे समाजात 15-18 लाख नोंदी पडल्या. कधीच मराठ्यांचा जी.आर निघालेला नाही आतापर्यंत. हैदराबाद गॅजेटियरचा जी.आर निघाला आहे, अंमलबजावणी पण झाली, 30 प्रमाणपत्र पण दिले. आता फक्त आमचं म्हणणं आहे, मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे गॅजेटियरनुसार, ते मान्य पण केलेलं आहे. साहेबांचं 2ही उपमुख्यमंत्री त्यावेळेसचे, त्यांचं मंत्रिमंडळाचे त्यांनीच पाठवलेले मंत्री आहे यांनी सगळ्यांनी. मग अडचण काय ते म्हणणं आहे आमचं. तुम्ही जी.आर काढलाय, 94 ला जी.आर काढला, 1994 तातडीनं तुम्ही आरक्षण दिलं, मराठ्यांच का रोखून धरलं? आमचं नोंदी आहे 200 वर्षाच्या. म्हणून ही लढाई 30 मेला खूप ताकदीचं मोठं आंदोलन होणार आहे. सातारा संस्थांच्या गॅजेटियर बद्दल यांनी सांगितलं होतं आणि 1 महिन्याचाच वेळ द्या, फक्त 8 महिने वेळ दिला. का शांत बसायचं मी? मला काय करायचं सरकारशी, या मंत्र्याशी संबंध ठेवून मित्र? मला माझ्या समाजाशी निष्ठेनं राहायचंय. या समाजाशी मला मरेपर्यंत गद्दारी करायची नाही, बेमानी करायची नाहीये. म्हणून मी लढणार आणि त्यांच्याच लेकराबाळाच्या हितासाठी लढतोय समाजाच्या. त्यामुळे ते ताकदीनं येत आहेत. काय चूक करतोय मी? त्यांच्या लेकरासाठी लढतोय. फक्त एक गोष्ट करूया, सरसकट आपण म्हणतो तर या समाजाला देत नाहीयेत मराठा समाजाला. त्यांच्यावरती जळणारी खूप मोठी संख्या आहे आणि त्यांना वाटतं आमच्या मराठी अधिकारी होऊ नये, साहेब होऊ नये, उच्च शिक्षण घेऊ नये, योजना मिळू नये, खूप जाणारे लोक आहेत. म्हणून फक्त मी जसं मिळेल तसं समाजाच्या पदरात टाकतं थोडं करू. आता 100% मी मराठा समाज वर्ष 6 महिन्यात घेतो आणि हे दिलंय, ते सोपं नाहीये. दिलंय शिंदे समितीची मुदतवाढा आता मागच्या, त्याच्या सगळ्या मागण्या आहेत, या मागण्या व्हॅलिटा देत नाहीयेत. नोंदी सापडलेल्या असून देत नाहीयेत. कोणाच्या फसलीवरती सापडल्यात नोंदी, कोणाच्या जन्म मृत्यूच्या दाखल्यावरती सापडल्यात. काहीकडे जमीन नाही, अधिकारी जाणून बुजून म्हणतात पुरावा दे. त्याच्याकडे जमीनच नव्हती, ते शेतकरी स्वतः लोकांकडे मजूर म्हणून, त्याचा काय दोष आहे? म्हणजे हे अडचण मुद्दाम व्हॅलिटी करायचं नाही. मनोज जरांगे पाटील, मी अधिकारी आणि त्या ठिकाणी तुम्हाला येणारा अनुभव यावरती मी येणारच आहे. मात्र तुम्ही आता मगाशी उल्लेख केला 58 लाख नोंदींसंदर्भातला. मला एक सांगा, 58 लाख नोंदी मिळाल्याचा दाखला तुम्ही दिला. बरं, आता सरकारकडून तुम्हाला काय हवंय? सरकार तुम्हाला मागच्या वेळेला देखील आश्वासनं तोंडी देताना पाहायला मिळालं. कागदोपत्री कधी मिळणार? आम्ही प्रत्येक वेळेस कागदपत्रीच घ्या. लोकशाही मराठी याला साक्षीदार येत होता. आम्ही प्रत्येक वेळेस लेखीत घेतलं. लेखी नाही, मी अंमलबजावणीच घेतलं. त्याच्याच बघा रिझल्ट डायरेक्ट शिंदे समिती त्यांनी 58 लाख नोंदी शोधल्या. रिझल्ट समाजाला लगेच पोरं शिक्षणात चालले, नोकऱ्यात चालले, पोरं पोरी अधिकारी व्हायला लागले. एक भाग. दुसरं
गॅजेटियरचा हैदराबाद गॅजेटियरचा JRच घातला. हम्म, JR हे पक्क झालं रजिस्ट्री, आता जमिनीची रजिस्ट्री केल्यासारखा खेळ आहे. हम्म. आता फक्त पडक येतात, आपल्याला नांगर भंगार हाणा लागेल, त्यात झाली बागायची. हम्म. आपल्याला थोडी आता त्यातल्या काड्या गवत काढायला लागणार आहे, तशी सिस्टम. आणि पुढे लढावंच लागतं. जमीन जरी आपण घेतली तरी ती वारंवार कष्ट करून कसावंच लागते. ती पद्धत आरक्षणात आहे. कुणी थोडी घालायचा प्रयत्न केला, आपल्याला लढावं लागतं. हम्म. त्यामुळे लढायला भिल्ल नाही पडायचं. ज्या मागण्या आहेत, केशेच्या मागण्या आहेत, त्याही पूर्ण करून घेणार आम्ही. त्याबद्दल लढाई आहे. सातारा संस्थांचं गॅजेटियर काय केलं त्या गोरगरिबाच्या लेकरांना? हम्म. नुसती बागायती आहे त्यांच्याकडे. हो, पण जमिनी कमी झाल्या ना, म्हणून बागायती आहे, ते सदन आहे, आमकं तमकं काही जोडी आहेत, कारखानदार आहेत, शाळा आहेत, म्हणून का त्यांच्या लेकराला आरक्षण नाही द्यायचं? कारण सातारा संस्थांच्या गॅजेटियरमुळं, कोल्हापूरच्या गॅजेटियरमुळं आणि औंधच्या गॅजेटियरमुळं हम्म. पश्चिम महाराष्ट्र पुरा बसून अर्ध्यापेक्षा जास्त कोकण बसतो. बर. त्याच्यामुळे लेकराचं कल्याण नाही करायचं. आणि हैदराबादचं गॅजेटियरचा JR काढला तर ते कुणबी प्रमाणपत्र द्यायचं त्याचं की खूप ताकदीनं आता लावून धरतो आणि खूप मोठं आंदोलन होणार आहे. पण लोकशाहीच्या माध्यमातून सांगतो, याचे 7-8% राहणार आहे आंदोलनात. बर, हो, मान्य आहे. आम्ही आमच्या डोक्यानं चालणार आहे. सरकारने फडणवीसने डाव टाकला, मोडणार आम्ही. बरं, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नागरिक त्या ठिकाणी येतील. एका बाजूला सगळ्या देशासमोर एक मोठा प्रश्न आहे महागाई संदर्भातला, त्याचबरोबर पेट्रोल डिझेल महागलेलं आहे. 3 कोटी जर आंदोलक एकाच ठिकाणी येणार असतील तर ते कसं काय शक्य आहे? त्याचं मॅनेजमेंट तुम्ही काय करणार आहे? अनेकांच्या अडचणी येतील, या संदर्भातही तुम्हाला प्रश्न विचारले जातील. मॅनेजमेंट मराठा समाज आहे, ते मॅनेजमेंट करतो, स्वयंसेवक होतो, गाड्या तोच लावतो, लोकांना तोच आणतो. मॅनेजमेंटच मराठा समाज आहे, सगळं करते. मुंबईला नाही केलं का? हम्म. आमचं कुठं काय होतं? नुसतं उठलो तर आम्ही तिथं गेलो, मराठ्याच्या पट्ट्याने सगळं केलं, धोरणाला लावलं, हम्म. भाकरी आणल्या, जेवण आणले, झोपले बी, आंदोलन यशस्वी केलं, JR घेऊन घरी पण आले. मराठा समाजाचे पुढं मॅनेजमेंटला लय पक्के आहेत. आता करतो, उद्यापासून आम्ही तयारी लगेच. आता आम्हाला खूप टँकर लागणार आहेत पाण्याचे, बरं. खूप डॉक्टरांची संख्या लागणार आहे, अँब्युलन्सचे सगळे आम्हाला मात्र सभेचा अनुभव आहे अंतरवालीतल्या. तर 1.5-2 कोटी समाजसेवेचा आला होता. त्यामुळे त्या अनुभवातून आता आम्ही पुढचं शिकतोय. आणि मराठा समाजाला पण सांगितलं, जरी थोडी हेळसांड झाली तर होतायचं नाही समाजावरती. बरं. किती नियोजन केलं तर नसतं, आपण आपल्या छत्र्या पाणी सुद्धा सोबत घेऊन येतो. बरं. त्या दिवशी गाडी आली तर शांत आहे, काय ना 10-15 किलोमीटरला फक्त सुरक्षित गाडी लावायची, म्हणजे येणं जाणं करता येतं. बरं, म्हणजे तुमची नियोजनाची तयारी झाली आहे. मात्र एक प्रश्न अजून आहे की तुम्ही ज्यावेळेला अधिकाऱ्यांकडे जाता, समाजातले तरुण मंडळी अधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जातात, त्यावेळेला मराठा समाजाला नेमका कुठल्या स्वरूपाचा अनुभव या अधिकारी मंडळींकडून आलेला आतापर्यंत? हल्लायचा आबरे हे अधिकारी, हम्म. काही अधिकारी इतके चांगले तर सनातन खरं इथे करतात. काही साबरे ते काय करतात, मुद्दाम म्हणणार, त्रुट्या काढणार, व्हाय बोलत हे त्या त्रुट्याचे ते पसत नाही, म्हणजे आमच्या नोंदी सापडल्या, तसं काय नाही, बसतच काय नाही. हम्म. मग मुद्दाम त्रुटीत बाजूला काढणार. आता कोणाची रजिस्ट्री नोंद सापडली देणार नाहीत, कोणाची जनावरं घेताना एखाद्या नोंदी देणार नाहीत, मुद्दाम देणार नाही. बर. म्हणजे हे असे आवजण आयजण अशा शब्दाचे काही येतं, त्याच्यावरती देणार नाही, कारण त्याचा अर्थ कुणबीच होतो, त्याचा अर्थ पण कुणबीच होतो. ते असं मुद्दाम टाळणार. वर्षावर जुळली नोंदीचा हो म्हणतात, मग ती खरी मग द्या आता महसुली पुरावा. आता महसुली पुरावा कुठून द्यायचा त्यांना? शाळेच्या दाखल्यावरती एखाद्याच्या नोंदी, जन्ममृत्यूच्या दाखल्यावरती एखाद्याची नोंदी. आता त्याला जमीनच नाही, त्याचा काय गरीबाचा दोष आहे? त्यांनी त्याची नोंद तिथं कुणबी म्हणून, शेती कष्ट म्हणून लागलेली, आता त्याला जमीन नाही, मग तिला पुरावा दिला तर द्यायचं, नाही तर द्यायचं नाही. म्हणजे ही जी पद्धत त्यांनी राबवली ना, याच्यामुळे मराठा समाजाचं वाटोळं व्हायला लागलं. आणि फडणवीस साहेबांपासूनच हे सुरू झालं की प्रमाणपत्रच कमी झाले जाईल. यांनी गरिबांचं जितकं वाटोळ होईल तितकं करायची यांची इच्छा आहे. पण आम्ही येत ना, मराठ्यापुढे सत्तेचं शांतन चालत नाही आणि तरी देणार नाहीत आम्ही. आम्ही 7% आंदोलन करतोय वेळोवेळी, कोणत्या टायमाला किती लोक, जसं मुंबईत आम्ही टप्पे केले होते त्यापेक्षाही चांगल्या स्वरूपाचे टप्पे यावेळेस करणार. बरं, पण मनोज जरांगे पाटील, सातारा संस्थांचा मगाशी तुम्ही उल्लेख केला, JR काढला तर त्याचा मराठा समाजाला काय फायदा होईल? सातारा, औंध, कोल्हापूर या संस्थांच्या JR अंमलबजावणीनं काय होणार आहे? ओबीसींचा JR जर आपण त्याचा विषय बघितला तर एका दिवसात काढलेला होता, मात्र ते आपल्या समाजाच्या बाबतीत का नाही होत? तेच म्हणणं आहे माझं. असा दुटप्पेपणा का? की तुम्ही 1994 JR काढला, मी आज बोललो ते प्रेसमध्ये की 1994 JR काढला, ओबीसीला पेन्शनच नाही, कुठं प्रमाणपत्र नाही, आमचा JR काढला आणि ते नुसते कारण. मग आता आम्हाला यांना विटीच धरायच लागणार आहे, यांना त्रास झाल्याशिवाय यांच्या लक्षात नाही ना.
सरकारची आता भूई कमी झाली ना, एकदा गावात त्यांना बंद केलं नाही यायचं लोकांनी, मग यांना कळण किती आलं होतं. हा आणि जे मराठा आरक्षणाच्या विरोधात जाईल मग तो मराठाच असं नाही, ओबीसी असतो, त्याला एकोबीसीला पाडणारच का, हा ते त्याच्याशिवाय ठेकायलाच येत नाहीये. ते जाणून बुजून आम्हाला अडचण येतो. 58 लाख नोंदी निघाली, नाही देत कुणबी प्रमाणपत्र. का नाही देत तुम्ही? आता जे आर काढला आमचा, का देत नाहीत? या धर्तीवरती आता म्हणजे सातारा संस्थांचा, कोल्हापूर आणि पुणे या गॅझेटियरच्या जे आर ज्यावेळेस काढणार आहेत 1994च्या जे आरच्या धर्तीवरच काढायचा, आणि ते काढताना त्याच्यात हैदराबाद गॅझेटियरच्या जे आरचा सुद्धा उल्लेख करायचा. त्या धर्तीवरती इकडचा सुद्धा द्यायचा, म्हणजे पुन्हा अडचणी राहणार नाहीत. जनगणनेची स्टाल त्याच्यात घेतलं नाही. म्हणजे ही गोष्टी आम्हाला आता यावेळेस त्या करून घ्यायला लागणार आहेत, म्हणजे आपल्या लोकांना कुठेही अडचण येणार नाही. पण लढावं मात्र समाजाला सांगतो, वेळोवेळी लागणारे ऊन असू द्या, ताण असू द्या, ते लेकरा बाळांचं आयुष्य तर अडचणीत आलं. आता जून मध्ये ऍडमिशन होणार आहे, बरोबर. लेकरा बाळांचे आपल्या आता प्रमाणपत्रावर ऍडमिशन झाले, नोकऱ्याला लागले, तर व्हॅलिडिटीची गरज पडणार आहे. म्हणून नंतर लढण्यापेक्षा आता सध्या कामं नाहीत, आताच ताकदीनं सगळ्यांनी उतरायचं. गावातल्या एकाही, महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातल्या गावातल्या एकाही माणसाने घरी नाही राहायचं. सगळ्यांनी टप्प्याटप्प्यानं. बरोबर, तुम्ही सगळ्यांना आवाहन करताय, आंदोलन करणार असंही म्हणताय, मात्र तुम्ही आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आता तरी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असं वाटतंय का? त्यासाठी काय आवाहन करायचं तुम्हाला? हे बघा, मिळणार ही मराठ्यांना विश्वास आहे, आणि मी दुसरं काही करतच नाही ना. समाज सोडून, त्यांच्या लेकरा बाळाचं कल्याण सोडून दुसरं कामच करत नाहीये. इतकं मी प्रामाणिक लढतो समाजासाठी, कधीही बेमानी करत नाही. मग समाजाला आता थोडं थोडं पदरात घ्यावं लागेल. आणि ठीक आहे ना, एका दिवस मिळालं, एका दिवस नाही मिळालं, का हरायचंच नाही, खचूनच जायचं, पुन्हा पुन्हा लढायची तयारी. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना सुद्धा त्यावेळेस त्यांना माघार घ्यावं लागली, त्यावेळेस लढावं लागलं, त्यावेळेस ताकदीनं पुन्हा तयारी केली, 4 पावलं मागे येऊन आणखीन मोठी झेप घेतली. आपल्याला ते करावंच लागत असतं. त्यामुळे मराठा समाजाने सुद्धा एखाद्याच मिळालं नाही मिळालं खचायचं कशामुळं, पुन्हा लढायचं, पुन्हा पुन्हा लढायचं, आणि समाजाच्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण करायचं. या भूमिकेतच मराठा समाजाने राहायचं, तरच होतं. एकदाच गेलो आणि पुन्हा नाही जायचं, अशाने समाजाचं कल्याण होणार नाही. मी महत्वाचा विषय लोकशाही मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो, तुमचा पक्ष बाजूला ठेवा. मी अजूनही सांगतो, लेकी बाळीचं, पोरा बाळांचं आयुष्य बर्बाद करू नका. आंदोलन हा विषय वेगळा ठेवा, राजकारण वेगळं ठेवा. राजकारणाच्या दिवशी तुम्ही राजकारण 100% करा, पण तुम्ही जर भाजपचे मराठा असताल, तुम्ही पदाधिकारी असताल, आमदार खासदार असताल, त्यांचे कोणी कार्यकर्ते असताल, तुमच्या लेकी बाळीला सुद्धा आरक्षण लागणार. तुम्ही तुमच्या पक्ष सत्तेवरती म्हणून तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण होणार नाहीये. तुमच्या लेकी बाळीसाठी झटतोय मी. राष्ट्रवादी असू द्या, शिवसेना असू द्या, काँग्रेस असू द्या, भाजप असू द्या, सगळ्या मराठ्यांना आरक्षण लागणार आहे. त्यामुळं या आरक्षणात अजिबात राजकारण आणायचं नाही, सगळ्यांनी तुटून पडायचं. बरं, राजकारण आणायचं नाही तुम्ही म्हणता, मग राजकारण कोण आणतं? राजकारण तुम्ही म्हणता तुम्ही आणत नाही, मग कोण आणतं राजकारण? कारण मनोज जरांगे पाटील तुमच्या विरोधात बोलणाऱ्यांना नेमक्या काय ऑफर देण्यात आलेल्या होत्या? कारण पत्रकार परिषदेत तुम्ही गंभीर आरोप केला, 16 संघटनांचा उल्लेख तुम्ही केलेला होता. नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला, आणि कुणाच्या सांगण्यावरून घडलं? नाही, काय झालं, आम्ही असेच अंतरावरील बसलेलो होतो. बरं. आणि यांची 15 दिवसापासून एक मोहीम चालली होती, फोटो ते सगळे आलेत आमच्याकडे, पण ते बदलतील म्हणून मी टाकणार नाही. आपल्या लेकराचं आपणच खराब करायचं नाही, चुकीचं पाऊल एका वेळी ते उचलत असतं. आपलाच माणूस शेवटी, संघटनेत असू द्या, समन्वयक असू द्या, शेवटी माणूस आपला आहे. आपली चूक नंतर दुरुस्त होती, समाजाच्या विरोधात जायला नको असं त्यांना वाटेल म्हणून आम्ही ते काही केलं नाही. पण असंच अंतरावलीत बसलो होतो, एक बांधव आमच्यातला आला, त्यांच्यातला, आणि त्यांनी सांगितलं की मला फोन आलता राहता की तू आमच्याकडे ये, तुला 2 कोटी रुपये देतो, आमच्या मंत्र्याचा फोन लगेच लावून देतो, ते मंत्री लगेच तुला देतील. पण जरांगे पाटलाच्या विरोधात आपल्याला बोलायचंय, काम करायचंय, असे आपण 16-17 संघटना एकत्र करतोय, समन्वयक एकत्र करतोय. ते झालेत. त्या माणसानं बिचारा इमानदार होता, त्यांनी सांगितलं, काय सांगितलं त्यांना मला माहित नाही, पण ते डायरेक्ट रात्रभर झोपले नाही आणि सकाळी अंतरवलीत आले. बरं. त्यांनी आम्हाला हे सगळं कथन केलं की मलाच म्हणले, स्वतः त्यांनी नंबर सहित दाखवला आम्हाला, यो नंबर, किंवा आलेला फोन, इतक्या मिनिटं आम्ही बोललो. आणि याच्या पलीकडे सांगतो, मी पहिल्यांदा सांगतोय लोकशाही चॅनलला, त्यांनी याच्या पलीकडे सांगितलं, कॉल व्हॉट्सअप आला होता, रेकॉर्डिंग करता आला नाही, पण आम्ही दुसऱ्या मोबाईलवर केलाय रेकॉर्डिंग. बरं. इमानदारी सांगितलं. त्यांनी सांगितलं बिचाऱ्यांनी त्या, की त्यांचं आता मला नाव पण माहिती, पण घ्यायचं नको. मी त्यांना विचारलं नाही तुमचं नाव सांगू का, ते त्याचं धाडकी आहे, एवढं सोपं नाहीये. तो म्हणू शकतो हो मी मीडियासमोर सुद्धा येतो, पण तशी वेळ येणार नाही. पण तेच शांत झाले, त्यांना माहित झालं, वाटतं की यांना माहित झालं, त्याच्यापेक्षा तेच शांत झाले, चांगली गोष्ट झाली.
हरकत नाही. पण तो इतका इमानदार होता, बोलताना त्यांनी सांगितलं माझ्या दाजीनं जे समाजासाठी केलंय ना, मी कधीच समाजाशी गद्दारी नाही करणार. इतका इमानदार निघाला तो माणूस. बरोबर आहे. म्हणून मी डायरेक्ट तुमच्याकडे आलो, मला समाजाचीच एक हा. नाही तर मला पैसे नको, म्हणून ते आम्हाला माहित झालं. बरं, पण मनोज जरांगे पाटील, आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली, 30 तारखेला तुम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तुमच्यावरती मात्र अनेक वक्तव्य होताना दिसत आहे. पहिलं वक्तव्य गणेश नाईकांचं. त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्यानं त्यांची कोंडी केली जात असल्याचं वक्तव्य ते करताय. दुसरीकडे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते म्हणतायत तुम्ही मराठा समाजाचे नेतेच नाही. हे बघा, गणेश नाईक साहेब काय बोललेत मला माहित, बर, आणि जरी ते बोलले असले, असा जातीवाद मंत्र्यांनी डोक्यात ठेवू नये. आमच्या डोक्यात तर नाही, आमच्या डोक्यात जातीचा प्रश्न, यांच्याच डोक्यात विषय. आणि माझ्या मतानं बहुतेक तो माणूस चांगला आहे, काम करतोय, असं तसं माहिती आहे, कोणाच्या अडचणी असल्या फोन लावले तर करते, म्हणून एवढ्या वेळेस सुट्टी. हो, एवढंच सांगतो फक्त, एवढ्या वेळेस सुट्टी. मराठा आरक्षणाच्या मध्ये बदची नाही. आम्ही काहीतरी तुम्ही कामं करताय, तुमच्या खात्यात काही अडचणी आल्या, फोन करून सांगितले तुम्ही लोकांच्या करतायत म्हणून तुम्हाला सुट्टी. मराठा आरक्षणाच्या विरोधात जर बोलताल आणि मला जर खेळताल तर तुम्हाला सांगतो मी चांगल्याचा धुरा वाजविलेला आहे. तुम्ही तर काहीच नाही. म्हणून तुम्हाला मी प्रेमाचा सल्ला सांगतो, आरक्षणाच्या मध्ये बोलू नका. जातीचा काही संबंध नाही. आम्ही जर ते ब्राह्मण जातीचे म्हणून अडचण आणून लागलो तर मराठी काय पागल आहे काय त्यांना गादीवर बसवायला? मतदान घेताना कोण लागतं का मराठी? जातीचा उल्लेख बळ त्याला लावू नका. ते जर ब्राह्मणाचे म्हणून केला तर मतदानच पडलं नसतं, बर, सगळं धुरा वाजला असता, काय राहिलं नसतं. आता घेतल्यावर रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलंय, त्या जातीवर बसवलंय. मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढायचा, रडायचा नाही जातीवर नेऊन. इच्छा त्या जातीचा आहे म्हणून मला बेजार करते तर नामकं करते, डाव टाकायचा नाही. मराठ्यांपुढं सत्याचं शानपण चलत नसतं, मराठ्यापुढे शानपण नाही करायचा. त्यामुळं उगाच जातीकडं नेऊ नका. आणि तुम्ही नेलं तरी मी काय मोजित नाही. मी माझ्यासाठी माझ्या समाजाचे लेकरं बाळ सुखी समाधानी करायचे, माझ्यासाठी समाज महत्वाचा आहे. समाजाचे लेकरं बाळ मरणाचे हाले, आम्हाला शिक्षण मिळणार, नोकऱ्या मिळणार, वावर नाही राहिले आम्हाला. आणि नुसतं सांगून देत आम्हाला शिक्का लावलाय, हे पाटील आहे, ते मराठा आहे, ते मूठ आहेत, कवर गेला ना आमचा कोणा दिगारा. सगळ्या जागा घेतल्या तुम्ही, आमच्या सगळ्या जागा ओपन मधल्या पण तुम्हीच खाल्ल्या. आमचा सगळा देवार झाला, आई बाबा आमच्या रात्र मिळत कष्ट करत तोडतात. त्याला वाटतं ना माझं लेकरं सुखी समाधानी व्हावं, आणि त्या लेकरांसाठी मी झटतोय. मराठा समाज त्यामुळे हटत नाही, 4 जण बोलणारे देव सोडून, पण समाज हटत नाही, आज सिद्ध झालं. आमच्या वेळी 9 वाजता सकाळी उभारायला जागा नव्हती, इतकं कडक उन्हा सुद्धा मराठी होते. आणि तुम्ही आता बघा किती उन्हा सुद्धा मुसळधार पावसाचं. बरं, पण त्यावर गुणरत्न सदावर्तेंनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आपल्यावरती की त्या ठिकाणी आज रेती माफिया जमलेले होते आणि दुसरीकडे तुम्ही मराठा समाजाचे नेतेच नाही. कोण म्हणतंय? ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. ते कोणाचे असं कसले तरी, यांना कोण मोजित? बरं, तुम्ही त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊ इच्छित नाही, मात्र धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. आणि 30 मेच्या आंदोलनाचा इशारा आणि आवाहन तुम्ही मराठा समाजाला करताय, त्यासाठी धन्यवाद. खरं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं नाही तर नवल. त्यामुळे हे आंदोलन का, कशासाठी